बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांनी कात्रज वंडर सिटी व परिसरातील नागरिकांशी साधला संवाद। वंडर सिटी गृहनिर्माण सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन, सेक्रेटरी व खजिनदार यासह पदाधिकारी व संचालक सदस्य यांच्या सुप्रियाताई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक गणेश भाऊ वनसिव तसेच पवारसाहेब गटाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण, विशाल भाऊ तांबे, बाळाभाऊ धनकवडे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी सौ सुप्रियाताईंनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले तसेच सोसायटीतील सदस्यांना जाणवणाऱ्या समस्याबाबत माहिती घेत त्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगितले। येथील रहिवासी नागरिकांना पाण्याची समस्या जाणवत असल्याचे सांगितले। यावर टाकीचे काम पूर्ण झाल्यावर प्राधान्याने हा मार्ग लागेल असंही सांगितले। त्याचबरोबर राजकीय करिअरची सुरुवात याच सोसायटीमधून झाली असल्याचे आठवण करून दिली। यामुळे विशेष लक्ष असल्याचेही सांगितले। यावेळी ताईंनी या कार्यक्रमाचे आयोजक वंडर सिटी गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी गणेश भाऊ वनसिव यांच्या माध्यमातून अगदी कमी वेळात जास्तीत जास्त रहिवाशांना एकत्रित केले याबद्दल आभार मानले। यावेळी राजकीय क्षेत्रात होत असलेल्या उलथापालथ व फोडाफोडी यामुळे निर्माण झालेली परिस्थिती यावर टीकास्त्र लागले। तसेच मनपाच्या निवडणुका होत नसल्याने आयुक्तांना महापालिकेचा गाडा चालवणे शक्य होत नसल्याचे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे सांगितले। सोबतच वैचारिक आणि शास्त्रशुद्ध भाषणामुळे वंडर सिटी आणि परिसरातील नागरिकांना मंत्रमुग्ध केले। यावेळी सुप्रियाताईं तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार या घोषणांनी आणि तुतारीच्या आवाजात हा परिसर दुमदुमून गेला होता। बरेच हे काम पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात पहिलं कोणाला स्वाभाविकपर्यंत काही तुमच्या माध्यमातून मिळणार आहे तर ते वंडर सिटीला आहे। नावातच वंडर आहे त्यामुळे इट विल बी जसं ते काम पूर्ण होईल त्यामुळे तुमचं जे काय सर्व वंडर सिटी वासित आदरणीय सुप्रियाताईंच्या माध्यमातून निश्चितपणे पूर्ण होईल। मी असेल, बाळाभाऊ असेल किंवा काका चव्हाण असतील, गणेश भाऊ, आम्ही सर्वजण निश्चितपणे आपल्या या पाण्याच्या प्रश्नामध्ये आम्ही सर्वजण लक्ष घालू आणि ताईंच्या माध्यमातून आपल्या भागातील ज्या ज्या मूलभूत सोयीसुविधांचे प्रश्न आपण त्यांच्यासमोर मांडले ते निश्चितपणे आजपर्यंत पूर्ण झालेले आहे। त्याच्यामध्ये मेट्रोचा प्रश्न असेल किंवा आपल्या इथला हायवेचा प्रश्न असेल, ज्या ज्या गोष्टी आपण आणि या कालच्या इतक्या कमी कालावधीत तुम्ही सर्वांनी जे ताईंवर आणि आमच्या सर्व मित्र परिवारांचं माझ्यावर प्रेम आहे या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। कारण कमी शॉर्ट मध्ये फोन केले आणि 9 कनेक्शन दिली। प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सेवा करणाऱ्या ताई महाराष्ट्रातून एक नंबरची व्यक्ती आहे। आज वंडर सिटीवासींच्या वतीनं, ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीनं मी शब्द देतो माझं भाषण। वंडर सिटी निगडीत आपण बोलू। एक तर तुमचं पाण्याचं काम विशाल भाऊ म्हणले तसे पुढच्या 3-4 महिन्यात ते काम पूर्ण होईल। त्याचबरोबर हा मोठा ब्रिज, मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते की तुम्हाला जो त्रास रोज होतो तो मला आठवड्यातून 2दा होतो। तुम्ही 5 दिवस माझ्यापेक्षा जास्त सहन करता, पण हे काम चालल्यापासून तुम्हाला खूप गैरसोय होते। कामाची सुरुवात आपल्या संस्कृत ही तुतारी वाजूनच होते। लग्न कार्य तुतारी वाजूनच होते। नवीन ऑफिस काढलं तुतारी वाजूनच होतं। नवीन काही तुम्ही व्यवसाय करायला लागला तुतारी वाजूनच होतो। आणि हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे। युद्धाची सुरुवात ही तुतारी वाजूनच होते। आणि हे आमचं युद्ध, हे काय वैयक्तिक युद्ध नाही आमचं, हे युद्ध भ्रष्टाचाराच्या विरोधात आमची ही तुतारी वाजणार आहे। ही महागाईच्या विरोधात आमची तुतारी वाजणार आहे आणि बेरोजगारीच्या आणि अन्यायाच्या विरोधात आमची ही तुतारी वाजणार आहे। स्वाभिमानी मराठी माणसाची तुतारी। त्याच्यामुळे आता येतील बरेच लोक काय काय सांगतील, ऐकायचं जनाचं आणि करायचं मनाचं। त्याच्यामुळे सत्याच्या मार्गाने आम्ही सगळे चाललेलो आहोत।